आता बेसिक अंडरस्टँडिंग देतोय. तुम्ही शुद्ध स्वर विकृत स्वर याची तुमची प्रॅक्टिस चालूच आहे वेगवेगळ्या स्केल्स मध्ये 8 स्केल्स मध्ये. आता हा जो कॉम्प्लिकेटेड अलंकार आहे किंवा अनकॉमन अलंकार सा सा ग प सा प ग सा वाजवा. सा ग प सा प ग सा. हा हा कसा होतोय सा ग प कॉमा सा ग कॉमा प सा कॉमा म्हणजे 1 2 3 4 5 6 7 सा प ग सा. ती ती ना धी ना धी ना सा ग प सा प ग सा सा ग प सा प ग सा. रूपक ताल. हा असा हा रूपक तालात आपण सा ग प सा प ग सा हा बसवला. आता हा झाला फर्स्ट पार्ट. आता याला आणखी जरा कॉम्प्लिकेटेड करायचं तर ते सा ग प सा ग प सा प सा प ग प ग प सा प. ओके हे साचा क्लस्टर झाला. आता हा साधा जो पहिला आहे स्टेप 1 सा ग प सा प ग सा. याच्या पुढे काय बनेल साच्या पुढे रे येतो. तो रेचं काय होईल रे म रे तू म सांग. ध रे ध म रे. आता हे तुम्ही रे म ध म्हणताय उच्चार बरोबर होतो फ्रिक्वेन्सी बरोबर लागत नाही. आता वाजवून बघा रे म ध रे हा रे म ध रे ध म रे. हा आता हे आपण काही 2 पर्यंत वरती आवाज पोहोचला. आपला आवाज आता या हा हा जो आहे तिथपर्यंत ग हा काळी 1 चा तालसप्तकातला ग आहे. त्यामुळे आता हा रे झाला. आता ग पासून घ्या ग प ग प नि ग नि प नि ग प नि ग नि प ग. हा तो तिथपर्यंत आवाज पोहोचला असा ग प नि ग नि प ग. 1 2 3 4 5 6 7 ग प नि ग नि प ग. ते कसं कॉमा कुठे द्यायचोय आपण ग प नि कॉमा ग नि कॉमा प ग कॉमा. तो आरोह ग प नि हा आरोह आणि अवरोह ग नि प ग. पण त्या फ्रिक्वेन्सीज जेव्हा लावतो आपण गातो तेव्हा त्या फ्रिक्वेन्सी बरोबर लागल्या पाहिजे. आणि तुम्ही हे पेटी वाजवत असल्यामुळे ही कीबोर्ड वाजवत असल्यामुळे ती कीबोर्ड पेटी ही सुद्धा बरोबर वाजवली गेली पाहिजे. आणि इट इज अबाउट प्लेइंग इट करेक्टली आणि तालही आपला पक्का पाहिजे. आणि याला जर आकारात केलं तर आ आ म्हणजे सा ग प सा प ग सा. आता रे म ध रे ध म रे आ. कळलं असं हा हे असं झालं पाहिजे. तर आपल्याला बेसिकली इथपर्यंत आवाज आपला सगळ्यांचा या गळ्यातनं आवाज निघतो. ही झाली स्टेप 1. आता याला आणखीन कॉम्प्लिकेट करायचं सा ग प सा ग प सा प सा प ग प ग प सा प. लोक म्हणतील कुठला आला साप साप आला. सा ग प सा ग प सा ग प सा प सा प ग प ग प सा प. रे म ध रे म ध रे ध रे ध म ध म ध रे ध. हे कुठलं मध आलं थांब हा वाजव सा ग प काही 4 मध्ये वाजव चालेल. कुठला तुला पाहिजे हा आता आपल्याला वरती इथपर्यंत जायचंय. मध सा झाल्यानंतर मग आणखीन इथपर्यंत जायचं. पनी रे फनी नाही पनी. हा तू फनी रे फनी रे.
असा बनेल. असा हा झाला आरोह. आणि मग पुढे आणखी कॉम्प्लिकेशन आपल्याला हा ग सा ध ग सा ध ग ध ग ध सा ध सा ध ग ध रे रे नी प रे नी प रे थांबा ना तुम्ही रे प रे प नी प नी प रे प हा सा ध म सा ध म सा म द म सा म नी प ग नी प ग नी ग प ग नी ग द म रे द रे म रे घरे घरे हिला घरे आता याला तालात करायचा. 1 2 3 1 2 1 2 1. म्हणत नाही विसरते म्हणायला. आरोह एका ब्रेथ मध्ये घ्यायचं आणि अवरोह एका ब्रेथ मध्ये घ्यायचं. म्हणजे मग त्याला म्हणतात ब्रेथलेस. ब्रेथलेस ही जी स्टाईल आहे ही कोणी पॉप्युलर केली? ब्रेथलेस शंकर महादेवन. हा शंकर महादेवांनी ब्रेथलेस हा जो प्रकार आहे याला त्यांनी पॉप्युलर केलं. ते त्यांनी ते कॉम्प्लिकेटेड अलंकार जे आहेत ते घेतलेले आहेत. आलं लक्षात? हे असं याच्यात आपण निपुण व्हायचं. मग आपण हे झालं की सगळ्या ज्या चाली असतात या अशाच बसवल्या जातात. आलं लक्षात?